आता जे मला असं माझ्या माहितीप्रमाणे जे अनिश गावंडे आहेत दिपके बरोबर ते त्यांच्याच पक्षाचे आहेत. त्यांनी असं सांगितलं आमचे 8 खासदार असतील, एकही खासदार ग्राउंडवर पाहायला बघा, खासदार असतील किंवा नसतील त्याहीपेक्षा कार्यकर्ते होते जमिनीवरचे. प्रश्न हा आहे की या देशातील जे राजकीय घराणे आहेत त्यांना त्यांच्या मुलाचं करिअर दिसतं, ग्राउंडवर येताना दिसत नाही. ना आता याच्यावरती आज हा चर्चेचा विषय नाही, पण या सगळ्या मला असं वाटत नाही का विरोधी पक्षाला देखील मोठा संदेश आहे? विरोधी पक्षांना हे आंदोलन ताब्यात घ्यायला पाहिजे. आता आम्ही आजच्या बैठकीत हा मुद्दा मांडणार आहोत. आम्ही स्वतः मुंबईमध्ये फार मोठं आंदोलन केलं, अजूनही करत आहोत, यापुढेही करत राहू. जिथे जिथे संधी मिळेल तिथे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे आघाडीवर जाऊन नेतृत्व करून तरुणांना एकत्र करून या सगळ्या मोठ्या आंदोलनाला समर्थन देत आहेत. शिवाजी पार्कचं आंदोलन हे महाराष्ट्रातलं किंवा देशातलं एक मोठं आंदोलन झालं, आपण पाहिलं असेल, आणि यापुढे सुद्धा ही आंदोलनं सुरूच राहतील. आम्ही इतकंच सांगतो आहोत की देश पातळीवरती आता हे आंदोलन घेऊन जावं लागेल. धर्मेंद्र प्रधानांचा एक काल व्हिडिओ समोर आलेला आहे. एकीकडे आंदोलन करत असताना असं धर्मेंद्र प्रधान निर्लज्ज आहेत ना, हे आमच्या जखमीवर मीठ चोळतायत. एका बाजूला तरुण मुलांवर, विद्यार्थ्यांवर, लहान मुलांवरती अमानुष लाठीचार्ज करतायत आणि ज्यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे हे क्रूर आणि विकृतपणे हसत हसत बाहेर पडतायत, तोंडामध्ये काहीतरी चघळत. याचा अर्थ किती काळजी आहे याने या मुलांची. याला क्रौर्य म्हणतात आणि हे जे क्रौर्य आहे डरपोकपणातून निर्माण होतं. पण काल ही ठिणगी पडलेली आहे क्रांतीची, लक्षात घ्या, आणि हा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही. नाही, खरं म्हणजे शेतकरी कालच येणार होते. या शंभू बॉर्डरला काल हजारो शेतकरी जमा झाले होते आणि त्यांना सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हायचं होतं. पण दिल्लीमध्ये जितका पोलीस फोर्स लावला त्यापेक्षा जास्त पोलीस फोर्स काल शंभू बॉर्डरला होता आणि पंजाबच्या शेतकऱ्यांना, हरियाणाच्या शेतकऱ्यांना काल तिथे रोखण्यात आलं. नाहीतर ते सुद्धा शेतकरी बांधव त्यांच्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये विलीन होणार होते. तुम्ही मगाशी म्हटलं की आज याच्यावरती चर्चा होईल की विरोधकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. गोंधळाची स्थिती विरोधकांमध्ये अजून लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. बघा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं असं मत आहे खरं तर की इतके संतप्त आहेत आणि या विद्यार्थ्यांच्यावरती अत्याचार आणि लाठीमार होऊन त्यांचं तर असं म्हणणं आहे की याच्यावरती भारत बंदचा पुकार केला पाहिजे विरोधी पक्षाने. राहुल गांधीला अजूनही बाब लक्षात येत नाहीये. नाही, राहुल गांधींच्या लक्षात येतं ना. राहुल गांधी स्वतः नीटच्या प्रकरणामध्ये सगळ्यात आधी आंदोलन त्यांनीच सुरू केलेलं आहे. राहुल गांधींनी या देशामध्ये नीटच्या विरोधामध्ये पहिला एल्गार जर कोणी पुकारला असेल, सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करणं, अभिजित तितकेसारखं लाट्या-काट्या खाणं, त्याच्यात फरक वाटत नाही तुम्हाला? अजिबात फरक वाटत नाही. तुम्ही एक अजेंडा घेऊन जो माझ्याशी बोलता, तुमचं चॅनल मला माहिती आहे काय आहे ते, तुम्ही असं अजेंडा घेऊन जर बोलत असाल तर तुम्ही त्या आंदोलनाचा अपमान करता. हे मी ऑनलाईन सांगतोय. पण असं वाटत नाही की राजकीय नेत्यांच्या मुलांच्या करिअरसाठी ते मुलं बाहेर येत नाही, 2-4 पक्षाचे नेते येतात, विरोधकांची असं अजिबात नाही. कि सरकार सिर्फ अपने स्वार्थ के लिए काम कर रही है, राजनीतिक स्वार्थ के लिए. ना किसानों की चिंता है, ना युवाओं की चिंता है. लेकिन जब किसान भी, खास करके पंजाब का किसान भी दिल्ली में आएगा तो ये सरकार को संसद से भागना पड़ेगा. राम मंदिर में डोनेशन का जो चोरी हुआ था सर, उसकी गिनती के लिए एक नई टीम बनाई गई है. सुप्रीम कोर्ट में भी कल आदेश. नहीं, लेकिन जो चोरी हो गया माल कहाँ है और ये चोरों के सरदार कहाँ है? वो तो यहाँ बैठे हैं दिल्ली में, झंडे वाला स्टेट में बैठे हैं. उनके ऊपर क्या कार्रवाई होगी? सबको बचाने का काम चल रहा है. प्रधानमंत्री एनडीए के सभी सांसदों के साथ बैठक ले रहे हैं. नाम का प्रोग्राम मीटिंग होती है, उसको आप सिर्फ नाम दिया है. अरे नाम ही दे रहे हैं ना, मंगल मिलन, दंगल. कल दंगल मिलन हो गया ना. बाकी सांसद वो भी अटेंड रहेंगे, 6 सांसद. देखो, वो बागी नहीं है, वो गद्दार है. बागी किसको कहते हैं? बागी भगत सिंह को कहते हैं, सुखदेव को कहते हैं. कल जो बच्चे आए थे वो बागी है.
कल जो लाखों बच्चे सड़क पर उतरे थे, आप उसको बागी बोल सकते हो। वो खरीदे हुए बच्चे नहीं है ना। जो 50-50 करोड़ में अपने आप को बेचने के लिए तैयार हो गए, वो गद्दार होते, वो बागी नहीं है। तो अगर हमारे 6 सांसद वहाँ गए हैं, वो गद्दार है और मंगल मिलन में जा रहे हैं। अगर वो कल दंगल मिलन में शामिल होते तो मैं उनको मान लेता। सर आता एनडीएची बैठक पार पडतीये, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः बैठकीला पोहोचले आहेत। आपल्या पक्षातले जे 6 खासदार बंडखोर बाहेर पडले ते या बैठकीला उपस्थित। बंडखोर म्हणणं हा या देशातल्या आणि जगातल्या आतापर्यंतच्या क्रांतिकारक बंडखोरांचा अपमान आहे। ते गद्दार आहे। बंडखोर कोणाला म्हणाल? क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके बंडखोर होते। सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, अशफाकुल्ला खां हे बंडखोर होते। काल लाखो विद्यार्थी जे रस्त्यावर उतरले नीट पेपर लीकच्या विरोधामध्ये आणि संसदेवर धडकले, ते लाखो विद्यार्थी बंडखोर होते, ते बागी होते। पण जे 50-50 कोटी रुपयाला विकले गेले 6 खासदार शिवसेनेचे जे मशालीवर निवडून आले, 6 खासदार, मी त्यांची नावं घेतो त्या गद्दारांची: संजय दिना पाटील, भाऊसाहेब वागचौरे, संजय देशमुख, संजय बंडू जाधव, ते नागेश अष्टेकर, बरं का। हे जे 6 खासदार आहेत हे बंडखोर नसून ते गद्दार आहेत। शेतकऱ्यांना